पत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलंय। येत्या 24 तासात खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। शिवसेनेची यादी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे आणि राष्ट्रवादीची यादी उद्या दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। खातेवाटपात गृह खातं भाजपकडेच राहणार आहे, तर नगरविकास खातं शिवसेनेकडे राहणार आहे। अजित पवार गटाला अर्थ खातं मिळणार आहे, तर महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा हे खातं भाजपच्या ताब्यात राहणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। संजय कुटेंना मंत्रिपद न मिळाल्यानं कुटे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। यावर कुटेंनी मौन सोडलंय। पक्षानं दिलेल्या भूमिका प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। कूटनीती कधी जमली नाही, त्यामुळे कदाचित प्रवाहात मला बाजूला राहण्याचा प्रसंग आला आहे, अशा शब्दात माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी समाज माध्यमांवर भावना व्यक्त केल्या। राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे पहिले 3 दिवस होत असताना काँग्रेसला अद्यापही गटनेता निवडता आलेला नाहीये आणि या संदर्भात रात्री एक बैठक आयोजित करण्यात आली। यात सर्वांची मतं जाणून घेतली गेली, मात्र हा निर्णय दिल्लीतच होणार असल्याची माहिती आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा शीतयुद्ध होण्याची शक्यता आहे। 5 वर्षांपूर्वी पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंविरोधात महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले यांनी बंड केलं होतं। याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। आता गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। नागपुरात गेल्या 2 दिवसांपासून अधिवेशन सुरू आहे, मात्र दोन्ही दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार अधिवेशनाला अनुपस्थित होते। दरम्यान अजितदादा पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीला गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंनी फडणवीस आणि नार्वेकरांची भेट घेतली आहे, मात्र या भेटीतही विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेत्याची जागा रिकामीच राहण्याचा अंदाज आहे। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। नागपुरातील अधिवेशनादरम्यान या दोघांची भेट झाली आहे। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, अनिल परब, वरुण सरदेसाई उपस्थित होते, मात्र भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली। नार्वेकरांसोबत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरे आणि नार्वेकरांच्या भेटीदरम्यान शिवसेनेचे शंभूराज देसाई देखील तिथे उपस्थित असल्यानं चर्चांना उधाण आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय अर्थ काढू नका, ही केवळ सदिच्छा भेट होती, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय। कुणाच्याही भेटीमुळे आम्हाला असुरक्षित वाटण्याचं कारण नाही, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय। तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी कधीही खालची टीका केली नाही आणि ते फडणवीसांच्या भेटीला आले म्हणजे त्यांना कुठेतरी वाटत असेल की आपण चुकीचं वागलोय, असा टोला देखील उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी अधिवेशनात गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं। भुजबळांसह अन्य नेत्यांच्या गैरहजेरीच्या पार्श्वभूमीवर दादा अनुपस्थित असल्याचं कळतंय। आणि आता एक मोठी बातमी, नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 3रा दिवस आहे। आजही विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। परभणी आणि बीडच्या मुद्द्यावरून विधानसभेत पुन्हा जोरदार खडाजंगी पाहायला मिळू शकते। विधानसभेत विरोधी पक्षाकडून काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे परभणीतील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेचा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र अध्यक्षांनी हस्तक्षेप करत या संवेदनशील विषयावर बुधवारी चर्चा होईल असं जाहीर केलं होतं। त्यामुळे स्थगन प्रस्तावावर अधिवेशनात आज चर्चा होईल। नागपूरमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशावर मंथन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। दरम्यान काँग्रेसचा नवीन गटनेता आणि प्रदेशाध्यक्षाबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली। शिवसेनेकडून विधान परिषदेच्या मुख्य प्रतोदपदी मनीषा कायंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पक्षानं टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना कायंदे यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुख्य प्रतोदपदी चेतन तुपे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर तालिका सभापती म्हणून शेखर निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सुधीर मुनगंटीवारांना पक्ष वेगळी जबाबदारी देणार असल्याचं वक्तव्य सीएम फडणवीसांनी केलं होतं। त्यावरच सुधीर मुनगंटीवारांनी भाष्य केलंय। माझी एक पार्टी कोरी आहे, पण एक पार्टी मला जनतेनं आमदार म्हणून दिली आहे। दुसऱ्या पार्टीवर पक्षानं अद्यापही जबाबदारी न दिल्यानं ती कोरी आहे, असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलंय। मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवारांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी पायी यात्रा काढली। नागपुरात न्याय न मिळाल्यास दिल्लीपर्यंत यात्रा काढणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं।
चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांच्या समर्थनार्थ संघर्ष करो अशा आशयाचे बॅनर झळकलेत. मुनगंटीवारांना मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. सांगली जिल्ह्याला यंदाही राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीये. जिल्ह्यामध्ये भाजपचे 4 आमदार असूनही 2014 प्रमाणेच एकही मंत्रिपद सांगलीला मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे जिल्ह्यातून नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये माजी आमदार राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत आरोप केला होता. त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. संसदेत हजर राहण्याकरता भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. दरम्यान वन नेशन वन इलेक्शन विधेयकाच्या चर्चेदरम्यान नितीन गडकरींसह 20 खासदार गैरहजर होते. भाजपकडून अशा खासदारांना नोटीस बजावण्यात आली. परभणीत घडलेल्या प्रकारात भाडोत्री गुंड आणल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तर सर्वसामान्य मोर्चेकरी आणि महिलांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील गुंडराज आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी बीडचं पालकत्व घ्यावं अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिमंडळात डावलल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. मात्र दिलीप वळसे पाटलांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करत विधानसभेच्या कामकाजात दोन्ही दिवशी सहभाग दर्शवला. त्यामुळे पुन्हा एकदा वळसे पाटलांकडून सुसंस्कृत राजकारणाचं दर्शन झालं. आता एक मोठी बातमी. फडणवीस सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या रणधुमाळीत सध्या विधान परिषदेच्या सभापती निवडीची लगबग पाहायला मिळते. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आता विधान परिषद सभापती कुणाची निवडणी लागणार याकडे उत्सुकता सर्वांनाच आहे. दरम्यान भाजपकडून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांचं नाव चर्चेत आहे. भाजपकडून आज सकाळी राम शिंदे अर्ज दाखल करणार आहेत. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. महायुतीच्या आमदारांसाठी संघ प्रबोधन करणार आहे. संघ पदाधिकारी महायुतीच्या आमदारांना 19 तारखेला रेशीम बागेत मार्गदर्शन करणार आहे. मागच्या वेळेस राष्ट्रवादीच्या आमदारांची अनुपस्थिती होती आणि त्यामुळे यावेळी तरी राष्ट्रवादीचे आमदार येणार का याकडे लक्ष लागले. सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीनंतर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली आहे. भाजपच्या कार्यालयामध्ये भेट झाली असून दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. जयंत पाटलांनी एका लग्न समारंभात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना हाक मारत पवारांना सांभाळा असं वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय. जयंत पाटलांसाठी एक मंत्रिपद राखीव ठेवलंय असा दावा अमोल मिटकरींनी केला होता. मिटकरींच्या दाव्यानंतर जयंत पाटलांच्या विधानानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. जळगाव जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे आणि ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करण्याची मागणी केली होती. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडून ही मागणी फेटाळण्यात आली आहे आणि त्यामुळे न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याची माहिती खडसेंनी दिली. भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊतांचा चांगला समाचार घेतलाय. संजय राऊतांनी स्वतःच्या पक्षाचं पाहावं, उगाच भाजपमध्ये नाक खुपसू नये असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे. तर भाकरी भाजायला सालगडी म्हणून तुम्हाला ठेवायचं का असा सवालही त्यांनी विचारलाय. अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. यावेळी देशातील शेतकऱ्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली असा सवाल वानखेडेंनी केलाय. नागपूर विमानतळावर एका अनोळखी व्यक्तीकडून सुषमा अंधारेंना धमकी देण्यात आलेली आहे. दरम्यान या प्रकरणी विमानतळाचे सीसीटीव्ही त्याचे फुटेज तपासण्याची मागणी अंधारेंनी केली. आदिवासी बिंजवार समाज समितीच्या वतीनं नागपुरात विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला. समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तुळजापूरमध्ये तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत. छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं ओबीसी समाजाकडून अजित पवारांचा निषेध करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमान महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या 463व्या संजीवन समाधी सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी भागवत यांच्या हस्ते चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं. छगन भुजबळांनी ओबीसी समाजाचं नेतृत्व करत महायुती सरकारला निवडणुकीत यश मिळवून दिलं आणि त्यामुळे पक्ष त्यांना न्याय देईल असं वाटलं होतं, पण कुठेतरी त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम पक्षानं केलंय असं वक्तव्य रोहिणी खडसेंनी केलं.
आता एक मोठी बातमी, अखेर महायुतीचं खातेवाटप ठरल्याची सूत्रांची माहिती आहे आणि येत्या 24 तासात खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळते। शिवसेनेची यादी काल रात्रीच मुख्यमंत्र्यांना देण्यात आली असून राष्ट्रवादीची यादी आज दिली जाणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसात राज्यपालांना संपूर्ण खातेवाटपाची यादी देणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आणि गेल्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती त्या पक्षाकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। गृह भाजपकडे तर नगरविकास शिवसेनेकडेच राहणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे, तर महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा हे भाजपकडे राहणार आणि शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला दिलं जाणार असल्याची माहिती मिळते। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह नेमकं कुणाचं याबाबत सर्वोच्च न्यायालय आता पुढील वर्षातच निर्णय देण्याची शक्यता आहे। शरद पवार पक्षाच्या याचिकेवर आता 7 जानेवारी 2025 रोजी पुढील सुनावणी होणार आहे। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागातील पेनगुंडा या पोलीस ठाण्याला भेट दिली। विशेष आढावा बैठक घेत रश्मी शुक्लांनी जवानांसाठीच्या सोयी सुविधांची पाहणी केली। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील आंबिवली आणि टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्यानं सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यामुळे महापालिकेच्या माजी उपमहापौर उपेक्ष भोईरच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अप्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला। माजी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव इथे 1 कोटीहून अधिक रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चाळीसगाव इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2 गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्लीचे सीबीआय पथक जळगावमध्ये दाखल झाले। बुलढाण्यामध्ये अॅम्ब्युलन्सची सुविधा पूर्ण क्षमतेनं नसल्यानं रुग्णांची हेळसांड होते। गेल्या काही काळात 14 रुग्णवाहिका चालकांना कार्यमुक्त केल्यानं रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। रावेर तालुक्यातील यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचं क्षेत्र वाढलंय। थंडीचा जोर असल्यानं जमिनीत देखील ओलावा आलाय आणि त्यामुळे या पोषक स्थितीमध्ये हरभऱ्याचं पीक बहरलंय। ही स्थिती कायम राहिल्यास विक्रमी उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांची आशा आहे। महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे। पहाटेच्या सुमारास वातावरणात गारवा वाढल्यानं नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरते, तर रात्रीच्या सुमारास जागोजागी नागरिकांनी शेकोट्या लावल्याचं पाहायला मिळतंय। वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाशीची कवडीमोल दरात खरेदी होत असल्यानं शेतकरी नाराज झाले। त्यात तुरीच्या दरातही घसरण झाल्यानं तुरीचा दर 9,000 आलाय। रब्बी हंगामातील पिकात फेरबदल करण्यासाठी हरभऱ्याच्या जागी यंदा शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर राजमाची शेती केलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सोयाबीन दराचा मुद्दा गाजत असतानाच राज्यात 15% आर्द्रता दर देण्याचं आश्वासन देण्यात आलं। मात्र खरेदी केंद्रावर अद्यापही 12%नीच खरेदी होत असल्यानं 15% आर्द्रतेचा निकष हा निवडणुकीतील जुमला असल्याचं शेतकऱ्यांकडून म्हटलं जातं। ट्रायनं देशातील 120 कोटी मोबाईल युजर्सना फेक कॉल्सपासून दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। स्पॅम कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरनं अलीकडेच कमर्शियल कम्युनिकेशनच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत। पाळीव मांजरीमुळे बर्ड फ्लू पसरू शकतो असा इशारा एका नवीन रिसर्चमध्ये देण्यात आलेला आहे। अमेरिकेतील पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या 2.5 वर्षांपासून याचा कहर पाहायला मिळतोय। टेलर आणि फ्रान्सिस मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चमध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय। नदी नाल्यांमधून बोटींमधून वाळूचा बेकायदा उपसा तसंच तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आता ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे। त्यासाठी 2 ड्रोन जिल्हा प्रशासनानं उपलब्ध केले। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मृत नद्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी महापालिकेकडून नद्यांमध्ये एसटीपी प्लांटसह नदीच्या किनारी सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती बांधण्यात येत आहेत। मात्र या कॉन्क्रिटीकरणामुळे नद्या जिवंत होणार नाही, तर त्यामुळे लगतच्या वस्त्यांना पुराच्या पाण्याचा धोका आणखी वाढेल। छत्रपती संभाजीनगर ते पुणे ह्या नवीन द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। 2 फेजसाठी 14,886 कोटींचा खर्च होणार असून सरकार यासाठी कधी निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत सत्ताधारी महायुती आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेना उबाठा पक्षानं विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या। लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार असं गृहीत धरून राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत। याआधी सर्वच इच्छुकांचा लवकरच निवडणूक होणार आहे, तर या खात्रीनं किमान 2 वेळा बराच खर्च झाला आणि तो फुकट गेला, मग आता पुन्हा खर्च करायचा का असा प्रश्न त्यांच्या समोर आहे।